आपण जर पाहिलं तर समाजात अजूनही काही घटक आहेत, त्यांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी संघर्ष हा करावा लागतो. त्याचप्रमाणे असणारा धनगर समाज, या समाजात अजूनही काही लोक थोड्याफार प्रमाणात वाड्या वस्त्यावर राहतात. त्याचप्रमाणे हिंजवडीपासून जवळ असलेल्या कुसगाव गावात या समाजातील लोक राहतात. गेल्या 3 पिढ्या ते या ठिकाणी वास्तव्य असतात. तर त्यांचं रोजचं दैनंदिन जीवन कसं असतं, ते कसं जगतात, त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पण जर पाहिलं तर या समाजातील लोक ही फार पूर्वीपासून हा व्यवसाय करतात. उपजीविकेचं दुसरं साधन नसल्यानं त्यांना हेच व्यवसाय करावे लागतात. परंतु हे करत असताना रोजच्या दैनंदिन जीवनात त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. बकरी विकली गेली की त्यातून मिळणारे पैसे आले की धान्य, डाळी हे बाजारातून आणत असतो. तर पावसाळ्यात मोठे हाल होतात, धनगर बांधव सांगतात. पासून लोकांनी केला हे धंदा बांधल्या वालवालडापासून. आमचा पाऊसच पडत नाही लवकर, त्याच्यामुळे गावाकडे जातच नाही आम्ही. तिथेच बकऱ्यांना चारितो. पावसाळ्यामध्ये काय आता असं चालायचं आणि करायचं, आपलं असं झोपाड त्याच्यातच. ज्वाला स्वयंपाक तर खायचा नाही, तर असलं जवळ गावता आणायचं नाही, तर हाय तसंच असं हे. म्हणजे जर जास्त पाऊस झाला तर कधी कधी तुम्हाला उपाय हा, कधी कधी आम्हाला उपाशीच राहावं लागतं. सकाळी होतं 10-11 वाजता बकरी उठात्या 10ला. काय मग सकाळचं जेवायचं आपलं तसं टाइम भेटून, कोणी 10ला वेळ जेवायचं, कोणी 11ला जेवायचं, तसं काम उरकून तसं जेवायचं आपलं. जेवण काय अजून दुपारी भेटला टाइम तर जेवायचं, नाही तर काय खावा एक टाइमच. संध्याकाळ सकाळ 2 टाइम. लाईट काय तेव्हा पाणी आणायचं असं तुमच्या सारख्याच्या इथून. लाईट काय आता असली कुठे भेटत आहे ना, तर आपल्या मोबाईलची लाईट लावायची, करायचा गडी बसाय. काय उठवत पर 6 वाजता. आणि आता चालू रस्त्याने असल्यामुळे 10-11 वाजतात. तसं इथं झोपत 10 वाजता. स्वयंपाकाला टाइम होतो ना चालू रस्त्याने. एका टायमाला 12 वाजतात. पाणी कुठून आणावं, सरपण कुठून आणावं. आमची मजा आता तसे मग 4 पिढी झाल्या असते ना तशा. व्हायची कुठं आपली हॉस्टेलला, ज्याचे नातेवाईक असले ती लावी त्यांच्या इथं. असे नातेवाईक फिरती वाचल्यावर तिथं कुठं लावा, मग अशी हॉस्टेललाच आपलं भरायचे पैसे ठेवायचे. कधी पेटो देता असं पाणी असल्यावर काय तिथं पेटो द्या. बोल सरपण कसं काय पेटो. स्वयंपाकाला तर समजलं असं बसले जागे वाचल्यावर लागत लवकरच. वाजता जायचं 5 वाजता तसं लागत. हा, आता आपलं कुणाचं शेतकऱ्याचं चारलेलं असलं तर तिथं कुणाला 2 बसायचं, कुणाला 3 बसायचं, 4 बसायचं. आपलं कांद्याची 5 चारले हो, कुठं आपलं नसलं कुणाचं तर देतात धान्य चारायला. ज्याचं असतं मग ते नाही देत. मग हे काय असं आपलं कुठं बकरी इकल्या आणायचं, आपलं कालवणाला कुठं आपलं काय हे सगळं एकात डाळी दुळी धान्य धान्य असंच आपलं का कॅरी बॅग घालायच्या मोठा झाकून फेकून वरून असं का गोड्या घालायचं झाकान कागद ताडपत्र्या. हा, आमचं जगण्याचं लय अवघड आहे. लय हाल आमच्या जीवाचं. पावसाळ्याचं आम्हाला लय हाल, उन्हाळ्याचं काय वाटत नाही. बकऱ्याची मोठी खूप काळजी आहे आम्हाला. पावसात लई पावसात पगवतच नाही आम्हाला. लई जर पावसाळा असला पगवत सुद्धा काढतोय आम्ही. आता काय करणार, इलाज नाही करणार, निवारा नाही, काय नाही त्यांना, शेड नाही, काय नाही. 8 महिने असतोय आम्ही गावाकडे. काय तिकडे गेलं तर 4 महिने काढतोय मी. या गावाला 8 महिने असतो. गावाला तिकडे बी पाऊस कमी असल्यामुळे बकऱ्यांची तिकडे बी खाण्यापिण्यावर हाल होतं मी, त्यामुळे जात नाही. हा, इकडे भेटतात भरते. नंतर पावसाळ्यात बी इकडे हाल होते की बकऱ्यांचं. पावसात हे तंबू बिंबू ठोकून असं पालाच आपली त्या अशीच ठेवतं. आता या अशीच ह्याच्यात आता पाल उभे केले तर असे ह्याच्यात बकर सकाळची 11 वाजता नेतो की 7 वाजता येतात इथं. झाल्यानंतर देशामध्ये विकास झाला, परंतु देशामध्ये असे काही घटक आहेत जे अजूनही अविकसित आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज सध्या भासतीये. प्राची केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे.